नमस्कार मित्रांनो, फार्मिंग बिझनेस यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपलं हे वडाजीवाडी येथे आज आपण हा एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, तुमच्यासाठी सांगत आहे की आज इन्क्युबेटर म्हणजे अंड्याची मशीन म्हणजे अंडी उबवण्याची मशीन याबद्दल आज आपण माहिती देणार आहोत. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं की गावरान अंड्यांना खप कमी होतो आणि त्यामुळे अंड्याचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्याला निर्माण होतो. अशा वेळेला अंडी उबवणी मशीन जर आपल्याकडे असेल तर त्यावेळेला आपण कोंबडीची अंडी उबवून पिल्लांचा आपण निर्मिती करू शकतो. कोंबडीच्या लहान पिल्लांची आपण चांगल्या पद्धतीने निर्मिती करू शकतो. त्यासाठी आपल्याला अशा मशीनची आपल्याला गरज पडते. मित्रांनो, यावेळेला आपण वडाचीवाडी येथील घाडगे साहेबांच्या इथे आलेलो आहोत. ते मशीनचं सप्लाय ॲमेझॉन थ्रू सर्व महाराष्ट्रामध्ये करत असतात. यांच्याकडून आपण आज जाणून घेऊया की कशा पद्धतीने इन्क्युबेटर मशीनचा वापर करून पिल्लांची निर्मिती, कोंबडीच्या पिल्लांची निर्मिती करता येते. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज भेट घेणार आहोत घाडगे सरांची. ते आपल्याला या मशीनबद्दल अधिक माहिती सांगतील. मित्रांनो, नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव सांगा. वैभव गाडगे सर, NK एंटरप्राइजेस कंपनी सर. ओके, बरं तुम्ही थोडंसं मशीनबद्दल माहिती सांगा. आपल्याकडे अनेक प्रकारचं मॉडेल भेटतात सर. 1 ते 6 ते 7 प्रकारचं मॉडेल भेटतात. मी तुम्हाला सविस्तर थोडक्यात सर्व मॉडेलची माहिती देतो सर. आपल्याकडे 64 अंड्याचं मशीन आहे, ते 2 मॉडेलमध्ये येतं. हे 64 अंड्याचं एक मशीन आपल्याकडे आहे सर. यामध्ये आपण कंपनी बरोबर मशीन बरोबर केबल एक देतो, DC ची केबल एक देतो, AC कनेक्शन देतो आणि वॉटरला एक बॉटल देतो. आणि हे ड्रिंकर आणि फिडर असतात आपल्याला मशीनला. ते 18 दिवसानंतर यूज होतात पिल्लांसाठी. आपल्याला एका दिवसाच्या पिल्लांसाठी ते आपण मशीन बरोबर फ्रीमध्ये देतो. आता ह्या मशीनचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णपणे ऑटोमॅटिक मशीन आहे. पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. म्हणजे जे टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी आहे, टर्निंग जे करण्याचं आहे ते सगळं ऑटोमॅटिक आहे. आता तुम्ही यामध्ये ट्रे बघू शकता. यामध्ये तुम्हाला आतमध्ये दावतो कशा प्रकारे यामध्ये अंडे ठेवायचे असतात. हा आपला वरचा जो कव्हर आहे हा पूर्ण ट्रान्सफॉर्मर आहे. म्हणजे आपण यातून वरून बघू शकता अंड्याची काय हालचाल आहे किंवा पिल्ली निघत असताना 18 दिवसानंतर कशा प्रकारे हॅचिंग होतंय ते आपण यामध्ये बघू शकता. यामध्ये आपल्याला हे ट्रे दिसून देतात. या ट्रेवर आपल्याला काय करायचे, अंडे ठेवायचे आहेत. पूर्ण 21 दिवस हॅचिंगसाठी लागतं. 18 दिवस हे त्याचं टर्निंगचं टाइम असतो, टर्निंगचा टाइम. आणि त्यानंतर लास्टचे 3 दिवस असतात तो हॅचिंग पिरियड असतो. म्हणजे अंडी आपोआप त्याच्यावरती सगळे असे टर्न होतात, ऑटोमॅटिक टर्न होतात. आणि 18 दिवसानंतर आपल्याला हे ट्रे बाजूला काढता येतात सर. हे ट्रे आपण सर्व प्रकारचे बाजूला काढू शकतो ट्रे. आणि ह्या 2 आपल्याला हॅचिंग नेट म्हणतात. ह्यावर तुम्ही अंडी ठेवू शकता. त्यानंतर आपण ह्यामध्ये पिल्ली निघून जातात ह्यामध्ये 18 दिवसानंतर. हे पूर्णपणे आपण काढू शकतो. असेंबल आहे पूर्णपणे. ट्रे वगैरे असेंबल आहेत. आणि पाणी टाकायला तुम्ही यातून आतमध्ये पाणी टाकू शकता जाळीच्या खाली, आणि बाहेरून पण तुम्ही पाणी टाकू शकता. इथून होल आहेत छोटे छोटे मशीनला, ह्या मशीनला. अशा प्रकारे ह्या इथून आपण पाणी टाकून ह्युमिडिटी मेंटेन करू. म्हणजे आतमधली आर्द्रता मेंटेन. आर्द्रतेसाठी आपल्याला पाणी लागतं. पिल्लांची निर्मिती होण्यासाठी आर्द्रता महत्वाची, ह्युमिडिटी सगळ्यात महत्वाची. आणि ते पाण्यावर मेंटेन राहते. त्यासाठी आपल्याला मशीनला पाणी टाकावं लागतं सर. अच्छा. आता आपण दुसरं मॉडेल पाहूया सर. 64 अंड्याचं जे आपलं दुसरं मॉडेल आहे हे ब्ल्यू कलर मध्ये मॉडेल येतं सर. पूर्ण हे पण ऑटोमॅटिक आहे. हे मशीन सगळ्यात ऍडव्हान्स मध्ये येतं सर. त्यामध्ये काय, आपण वेगवेगळ्या प्रकारची अंडी ठेवल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारचं मोड पण ठेवता येतात. ह्या मशीनला पण मोड ठेवता येतात, ह्या पण मशीनला ठेवता येतात. पण ह्या मॉडेलपेक्षा हे मॉडेल थोडं ऍडव्हान्स मध्ये, याची बॉडी वगैरे रफ मध्ये चांगल्या प्रकारचं. आता ह्यामध्ये बरोबर आपल्याला ड्रिंकर आणि फिडर असेल हे आपण फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो. जे AC कनेक्शन असेल किंवा कॅन्डलिंग टॉर्च असेल हे मशीन बरोबर फ्रीमध्ये देतो. यामध्ये टर्निंगचं जे आहे कनेक्शन, टर्निंग हे तर 360 अंशामध्ये टर्निंग होतं. हे टर्निंग मी तुम्हाला दावतो 360 अंशामध्ये. हे रोलिंगचा ट्रे आहे. त्या रोलिंगच्या ट्रेमध्ये 360 अंशामध्ये टर्निंग होतं. हे मशीनचं मॅन्युअल असतं, आपण मशीन बरोबर प्रोव्हाइड करतो. त्यानंतर ही मोटर आहे टर्निंगची. यामध्ये फॅन आहेत, पूर्ण आतमध्ये हिटर वगैरे लावलेलं असतं. हे सेन्सर वगैरे आहेत. हा कंट्रोलर आहे. ह्या कंट्रोलरला आपण सगळी सिस्टम दिसते. म्हणजे आपल्याला टेम्परेचर मशीनमध्ये किती अवेलेबल आहे, ह्युमिडिटी किती अवेलेबल आहे, हे सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला ह्या डिस्प्लेला दिसून जाते. ह्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की सेट केलेलं टेम्परेचर, ह्युमिडिटी यामध्ये दिसते. हे महत्वाचं सगळ्यात. आणि यामध्ये मोडचं बटन आहे. हे मोडनुसार आपण तुम्ही बदकाचं अंड टाकलं तर बदकाचं मोड ठेवू शकता, चिकनचं अंड टाकलं चिकनचं ठेवू शकतात. त्याचप्रमाणे डवचं असेल एखादा अंड तर तो पण मोड आपण सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी 12 व्होल्टचं कनेक्शन दिलेलं आहे. मी तुम्हाला लावून दावतो. हे 12 व्होल्टचं एकदम सोपं आहे. आता लाईट गेल्यानंतर काय करायचं, बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या असते की लाईट गेल्यावर काय करू आपण. ज्यावेळेला 2 व्हीलर 4 व्हीलरची बॅटरी असेल ते लावू शकता. ह्याला एकदम सोपं आहे. 1 सेकंदात कनेक्शन लावून होते. लाईट गेल्यानंतर हे कनेक्शन लावलं, हे चिमट लावले, कनेक्शन चालू झालं 2 मिनिटांमध्ये.
लाईट आली आपली, हे कनेक्शन काढून ठेवलं, रेग्युलर जे एसीचं कनेक्शन आहे ते लावलं, बाकी काही सुद्धा नाही. मशीनला तुम्ही अंडे टाकल्यानंतर ह्यामधून पाणी पण देऊ शकता, मशीन खोलण्याची गरज पडत नाही. एकदम ऍडव्हान्स मध्ये मॉडेल आहे 64 अंड्याचं, एकदम चांगलं जास्तीत जास्त विक्री होणारं मॉडेल आहे. ह्यामध्ये अंडे ठेवताना काय करायचं सर, फक्त की फ्रेश अंडे ठेवायची 4 दिवसाच्या आतली, आणि अंड्याचं वजन सरासरी 60 ग्रॅमच्या वर असलं तर चांगलं असते. जास्त पण कमी वजनाचं अंड नकोय आपल्याला. काय होतं, कोंबडी ज्या वेळेला सुरुवातीला अंडे देऊ लागते त्यावेळेला अंड्याचं वजन थोडंफार कमी असते. बरोबर. आता दुसरं एक मॉडेल आहे आपल्याकडे 48 अंड्याचं. ह्याचं टर्निंग मध्ये थोडा फरक आहे. हे 45 डिग्री मध्ये याचं टर्निंग करतं. तुम्हाला आतमध्ये हे मशीन खोलल्यानंतर कळेल की ह्यामध्ये टर्निंग मध्ये काय फरक आहे आपल्याला. हे आपण ड्रिंकर फिडर प्रोव्हाइड करतो, फ्री मध्येच असते कस्टमरला. कॅन्डलिंग टॉर्च असेल, डीसीची केबल असेल, एसीची केबल असेल, त्याचप्रमाणे हे बघू शकता आतमध्ये हे टर्निंग अशा प्रकारचं आहे. यामध्ये खडे अंडे ठेवावे लागतात उभे. ह्यामध्ये फरक आहे. ह्यामध्ये एकच फॅन लावलेला आहे आपण, ह्यामध्ये 2 फॅन लावलेले आहेत. अच्छा अच्छा. किमतीमध्ये काय फरक आहे? किमतीमध्ये फरक आहे. हे मशीन आहे ते 7,500 रुपयाला भेटतं, हे मशीन आहे ते जवळजवळ 6,200 रुपयाला भेटतं. हे किमतीमध्ये पण फरक आहे, बॉडीमध्ये पण फरक आहे, क्वालिटीमध्ये पण सगळ्या प्रकारमध्ये फरक दिसून येतो. कमीत कमी तुमच्याकडे किती किमतीचं मशीन? आपल्याकडे कमीत कमीत म्हणलं तर तुम्हाला सेमी ऑटोमॅटिकचं मशीन घ्यावं लागेल. आपल्याला तुम्हाला लावतो एकदम देशी जुगाड म्हटलं का मशीन घेऊ शकता. एखादा शेतकरी नवीन आहे बाबा, की त्याला बाबा जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही, त्यावेळेला आपण हे देशी जुगाडचं मशीन म्हणजे आपलं घरच्या घरी कमी किमतीमध्ये कमी मध्ये देतो, कमी मध्ये असतं. हे आपण ह्या देशी जुगाडचं मशीन असतं, त्याच्याबरोबर एक ड्रिंकर आणि एक फिडर देतो आपण. हा एक ड्रिंकर आणि फिडर फ्री मध्ये देतो. हे पाणीसाठी आपण एक डब देतो. हे पाण्याचं डब असतं ते मशीन मध्ये आतमध्ये ठेवायचं असतं. ह्यामध्ये ऑटोमॅटिक टर्निंग वगैरे सिस्टीम काही सुद्धा नाही. हा डबा आपण बल्बच्या खाली ठेवायचा असतो. ह्या ठिकाणी 60 वॅट किंवा 100 वॅटचा बल्ब लावायचा आहे. ह्या ठिकाणी फॅन दिलेले आहेत 2. हे ह्यामध्ये आपण पेपरचा कागद टाकून आपण आतमध्ये अंडे ठेवू शकता. हे बल्बाच्या खाली आपल्याला पाणीचा डब भरून ठेवावा लागेल. या ठिकाणी हा कंट्रोलर आहे. या कंट्रोलरला फक्त तुम्हाला टेम्परेचर दिसून येतं. या मशीन मध्ये हाताने अंडे फिरवावे लागतात, ऑटोमॅटिक फिरत नाही. मॅन्युअली कमीत कमी 3 वेळा फिरवणं गरजेचं आहे. ऑटोमॅटिक मशीन मध्ये दिवसाला 12 वेळा टर्निंग होतं. जवळजवळ 2 तासाला ऑटोमॅटिक टर्निंग होतं. त्यामुळे आपल्या ह्या मशीन मध्ये कमीत कमी 3 वेळा, जास्तीत जास्त 12 वेळा तुम्ही टर्निंग करू शकता. हे देशी जुगाडतं. सगळ्यात स्वस्त मशीन म्हणलं तर हे फक्त 2,000 रुपयामध्ये मशीन भेटतं. आपण ऑल इंडियामध्ये हे डिलिव्हर करतो. आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरीची सर्व्हिस अवेलेबल आहे. घरपोच मशीन पोहोचवण्याची पण सुविधा अवेलेबल आहे. उत्पादन क्षमता कशी वाढते? किती टक्केवारी असते का पूर्ण 100% उत्पादन? 100% ह्यातून हॅचिंग होत नाही. का होत नाही तर ते अंड फर्टिलायझर नसतं. काही शेतकरी काय करतात, 7 दिवसाचा अंडा वापरा, 10 दिवसाचा अंडा वापरा. त्यावेळेला ते अंड्याचा जो फर्टिलायझर जो गुणधर्म असतो तो कमी झालेला असतो. त्यामुळे काय होतं, ते अंड फर्टिलायझर शक्यतो ताजी अंडी ताजी 4 दिवसाच्या 5 दिवसाच्या आतील अंडी जेवढे वापरेल तेवढा तुमचा रिझल्टचा पर्सेंटेज वाढला समजून येईल. त्यामुळे तुम्ही काय करा, कॅन्डलिंग करा. आपल्या ऑटोमॅटिक मशीनला आपण हा कॅन्डलिंग टॉर्च वगैरे कशासाठी देतो, त्यासाठीच देतो सर. हा कॅन्डलिंग टॉर्च आपल्याला शेतकऱ्यांना सगळ्यांना मराठीत सांगा. आपलं कॅन्डलिंग म्हणजे काय करायचं, आपण अंड चेक करायचं प्रकाशावर. संध्याकाळी आपण चेक करू शकतो. हा प्रकाश आहे, हा प्रकाश असतो. हा प्रकाश काय करतो, एक संध एका ठिकाणी अंड्यावर आणायचं काम करतो हा टॉर्च. हा टॉर्च लावल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अंड्यामध्ये जे पक्षाची आतली ग्रोथ आहे पक्षाची, ती आपल्याला दिसून येते. पक्षाची वाढ आहे. हा पक्षाची वाढ आपल्याला दिसून येते. ज्यावेळेला आपण अंड टाकतो त्यावेळेला 5 दिवसानंतर 4 दिवसानंतर त्यामध्ये थोडं थोडं आपल्याला एक प्रकारचं दिसायला चालू होते त्याची मुवमेंट. ती आपण बघितली पाहिजे ना, अंड फर्टिलायझर आहे का नाही आपण चेक केलं पाहिजे. आपण अंड टाकताना सुद्धा पाण्याच्या वगैरे माध्यमातून पाण्यात टाकून किंवा आपण इथं कॅन्डलिंग टॉर्च दिलेला ऑटोमॅटिकला त्यामार्फत सुद्धा करू शकता. आता तुम्हाला मी एक दुसरं मॉडेल दावतो सर. हे आपल्याकडे आहे ते हे 128 अंड्याचं एक मॉडेल आहे सर. हा 128 अंड्याचा मशीन आहे आपल्याकडे. म्हणजे हे ब्लू कॉलर मध्ये आपल्या वेगवेगळ्या कॅपॅसिटी दिलेल्या आहे आपण शेतकऱ्यांसाठी. आता प्रत्येक शेतकऱ्यांची डिमांड वेगवेगळी असते, प्रत्येकाला वेगवेगळ्या कॅपॅसिटीची गरज असते, अंडे वेगवेगळे असतात. त्यामुळे आपण हे 128 अंड्याचं एक मशीन बनवलेलं आहे सर. हे 128 अंड्यामध्ये 2 लेअर येतात. यामध्ये खालचा लेअर आणि वरचा लेअर. एका लेअर मध्ये 64 अंडी बसतात. असे 2 लेअर मध्ये 128 अंडी यामध्ये बसून जातात. त्यानंतर आपण हा 192 अंड्याचं एक मशीन आहे. 3 लेअर मध्ये येतं. ह्यामध्ये 1, 2 आणि 3 अशा प्रकारचं 3 लेअर आहे. सेम सगळी माहिती, टेम्परेचर, ह्युमिडिटी, ऑटोमॅटिक सगळी सिस्टीम 64 अंड्यासारखीच आहे. फक्त यामध्ये आपण कॅपॅसिटी वाढवलेली आहे. त्यानंतर पुढचं मॉडेल येतं ते 256 अंड्याचं. हे 256 अंड्यामध्ये 4 लेअर येतात. या 256 अंडी ही चिकनची बसतात. आपण जर बटरचे अंडे टाकायचे म्हणलं तर जास्त बसतात. बरं. बटरच्या अंड्याचं उत्पादन पण या मशीन मशीन होऊ शकतं. बटरचं स्वॅक करू शकतात. आज बटरचं जवळजवळ डबल या ठिकाणी मशीन मध्ये अंडे बसतात. हे आहे ते मशीन 320 अंड्याचं आहे. हे 5 लेअर मध्ये मशीन येतं. अच्छा.
1 2 3 4 5 अशा प्रकारे 5 लेअर आहेत. एकदा मशीन सेटअप केलं की तुम्हाला काही सुद्धा गरज पडत नाही, खालून आतून बाहेरून पाणी टाकू शकता तुम्ही, फक्त पाणीच टाकायचं असते, बाकी काही सुद्धा नाही. मशीन सगळं ऑटोमॅटिक आहे, आपण सगळी सेटिंग करून पाठवतो कस्टमरला, पूर्ण असेंबल करून याला थर्माकोलचं पॅकिंग वगैरे करून पाठवतो. या मशीनची गॅरंटी देत आहे? 1 वर्षाची वॉरंटी येते आपल्याला इलेक्ट्रॉनिक पार्टसाठी. पूर्ण जे यामध्ये जो फॅन असतो, मोटर असते, ते कंट्रोल असतो, त्यासाठी आपली 1 वर्षाची कोणी समजा शेतकऱ्यांनी घेतलं तुमच्याकडनं मशीन, तर काय तिथं घोटाळा झाला तर तिथं जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करता का फोनवरनं ऑनलाईन? आपण जवळ असेल तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. सहसा बाहेर जास्त लांब असेल तर आपण काय करतो, तो जो पार्ट खराब झालेला आहे तो किंवा हे पूर्ण जो पॅनल आहे आपण तो पॅनलच वापस घेतो सर, रिप्लेस करून देतो. हा पॅनल पूर्ण असेंबल आहे, आपलं मशीन पूर्ण असेंबल आहे सर. अच्छा. ह्या मशीनच्या ह्या पॅनलला सगळं लावलेलं आहे आपण. महत्वाचा पॅनलच आहे. महत्वाचा पॅनल. हा पॅनल रिटर्न घेतो, नवीन पाठवून देतो त्यांना, किंवा हा दुरुस्त करून पाठवून देतो. अच्छा अच्छा. त्याचं काय चार्जेस त्यावेळेला? चार्जेस फक्त डिलिव्हरी चार्जेस आपण घेतो, बाकी चार्जेस काही नसते. 1 वर्षाच्या आतमध्ये? हा, 1 वर्षाच्या आतमध्ये फक्त डिलिव्हरी काही 100-200 रुपये लागतील तेवढेच घेतो, जास्त काही नाही. आता हे तुम्ही ऑनलाईन पण विक्री करता काय मशीन? ऑनलाईन मध्ये पण विक्री होती सर. आपलं इंडिया मार्टवर आहे, अमेझॉनवर आहे, फ्लिपकार्टवर आहे, सगळीकडे मशीन भेटतं आपलं. चालते चालते. तुमची जी लिंक आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो मी. हो. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण आपल्या स्क्रीनवरती आपल्या प्रेक्षकांना देतो. तुम्ही आज आम्हाला वेळ काढून माहिती दिली याबद्दल आपल्या चॅनल मार्फत आपले आभार मानतो. ओके. ठीक आहे.